श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला धन, नशीब किंवा चमत्कार याबद्दल बोलणार नाही. आज मी त्या गोष्टीबद्दल बोलणार आहे जी प्रत्येक घरात हरवत चालली आहे, आणि ती म्हणजे शांती. मला सांग, तुझ्या घरात टीव्ही आहे, मोबाईल आहे, सर्व सोयी आहेत, पण मन शांत आहे का? रात्री झोपताना मनावर कोणताच भार नसतो का? सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर खरं हास्य असतं का? जर याचं उत्तर नाही असेल तर आजचं बोलणं फक्त कानाने ऐकू नको, मनाने ऐक. बाळा, घर मोठं झालं पण मन लहान झालं. सुविधा वाढल्या पण समाधान कमी झालं. लोक एकाच घरात राहतात पण एकमेकांशी मनापासून बोलत नाहीत. जेवताना सगळे एका टेबलावर बसतात पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. हेच तर आजच्या काळाचं सर्वात मोठं दुःख आहे. एक काळ असा होता, घरात एकच भाकरी असायची पण 4 जण हसत हसत वाटून खायचे. आज ताटं भरलेली आहेत पण मन रिकामी आहेत. बाळा, तुला माहीत आहे का, घरातली शांती पैशाने विकत मिळत नाही. ती तयार करावी लागते, आणि तिची सुरुवात एका छोट्या सवयीपासून होते, प्रेमाने बोलण्याची सवय. आज प्रत्येकाला जिंकायचं आहे पण कोणालाच नातं जपायचं नाही. प्रत्येकाला शेवटचा शब्द स्वतःचाच हवा असतो. मग घरात शांतता कशी राहील? बाळा, जर तू खरंच माझ्यावर श्रद्धा ठेवत असशील ना, तर आज एक निर्णय घे. आजपासून राग आला तरी आवाज वाढवणार नाही. कोणी चुकीचं बोललं तरी लगेच उत्तर देणार नाही. 2 मिनिट शांत राहील. कारण अनेक नाती रागामुळे तुटत नाहीत, तर रागाच्या भरात बोललेल्या एका वाक्यामुळे तुटतात. आणखी एक गोष्ट, लोक रोज देवासमोर दिवा लावतात पण घरातल्या माणसांच्या मनात अंधार निर्माण करतात. हे योग्य आहे का? पूजा संपल्यानंतर आई वडिलांना 2 प्रेमाचे शब्द बोल. जीवनसाथीचं कौतुक कर. मुलांसोबत 5 मिनिट मनापासून हस. ही सुद्धा पूजा आहे, कारण जिथे प्रेम असतं तिथेच माझा वास असतो. बाळा, तू माझ्याकडे मोठमोठ्या इच्छा मागतोस, पण मी तुला एक छोटी इच्छा मागतो. आजपासून तुझ्या घरात कटू शब्द कमी कर. पाहशील, घराचं वातावरण बदलायला सुरुवात होईल. सुख बाहेरून येत नाही, ते घरातल्या माणसांच्या वागण्यातून तयार होतं, आणि शांती ती मनातल्या नम्रतेतून जन्माला येते. म्हणून लक्षात ठेव, मोठं घर असण्यापेक्षा मोठं मन असणं महत्त्वाचं असतं. मोठी कमाई असण्यापेक्षा मोठं प्रेम असणं महत्त्वाचं आहे, आणि मोठी पूजा करण्यापेक्षा मोठा स्वभाव असणं महत्त्वाचं आहे. बाळा, आज हा एक विचार घेऊन उठ. आज माझ्यामुळे माझ्या घरात कोणाच्याही डोळ्यात अश्रू येणार नाहीत. जर तू एवढं केलंस तर समज, आजची तुझी पूजा माझ्यापर्यंत पोहोचली. मी नेहमी चमत्कार करत नाही, पण चांगले विचार नक्की देतो. त्या विचारांवर चालणारा भक्त आयुष्यात कधीच एकटा राहत नाही. श्रद्धा ठेव, संयम ठेव, आणि घरात प्रेम जग.